या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील करांडेवाडी येथील रहिवाशी सुरेश मारुती करांडे वय 37, ब्रह्मदेव सुखदेव करांडे वय 19, अशोक अंबाजी करांडे वय 36, लक्ष्मण उर्फ लखन शिवाजी करांडे वय 27, यशवंत पांडुरंग करांडे वय 26, सर्व राहणार करांडेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांची तलाठी कार्यालयामध्ये उतारा काढण्यावरून झालेल्या वादातून खुनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न तसंच मनुष्यवधाच्या आरोपातून पंढरपूर येथील सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. आरोपी पोलीस कर्मचारी सुरेश करांडे हे बुद्धेहाळ, तालुका सांगोला या ठिकाणी छावणी कागदपत्राची माहिती घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी फिर्यादी लवटे हे त्यांच्या 7/12 उताराच्या कामासाठी आले होते. त्यावेळी या ठिकाणी दोघांमध्ये तलाठी कार्यालयात काम कोणाचं अगोदर होणार या कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्की गेली. हा वाद प्रचंड विकोपाला जाऊन लाठ्या, सळीनं मारहाण, दगडफेक आणि कारची तोडफोड करण्यात आली. यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदारांना गंभीर जखमा झाल्या. तसंच या प्रकरणामध्ये महादेव कोळेकर या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा प्रकारची फिर्यादीनं सांगोला पोलीस स्टेशन येथे दाखल केली. त्याप्रमाणे खून आणि खुनाचा प्रयत्न याशिवाय अन्य भारतीय दंडविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यामध्ये तपास होऊन अंतरिमरित्या आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि सदोष मनुष्यवधाचा आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केलं. या प्रकरणामध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकारानं झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. तसंच मयत व्यक्तीसोबत आरोपीचे कोणतेही वैमनस्य नाही ही बाब न्यायालयासमोर आणली असता या प्रकरणातील पुरावा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन पंढरपूर येथील सत्र न्यायालयानं पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 जणांची सदोष मनुष्यवध आणि खुनाचा प्रयत्न या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट ओंकार बुरकुल, ॲडव्होकेट नवनाथ खट्टे, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट संकेत पवार यांनी काम पाहिलं. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील बेंडभर आणि सरकारी वकील FM शेख यांनी काम पाहिलं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.